स्नानगृहामध्ये जे करतो त्याला आंघोळ म्हटले जाते. काय म्हटले जाते? आंघोळ. आणि एखाद्या पवित्र तीर्थावर जाऊन केलं जाणारं जे असतं त्याला स्नान म्हटलं जातं, त्याला तीर्थस्नान म्हटलं जातं. हा, त्याच्यामुळे घरातही आंघोळ करण्याचे नियम आहेत आणि तीर्थावर आंघोळ करण्याचे सुद्धा, म्हणजे स्नान करण्याचा सुद्धा नियम आहे. आपण घरामध्ये ज्यावेळेस आपल्या स्नानगृहामध्ये स्नान करतो ना, मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही, शास्त्रामध्ये चिंतन केलेलं आहे. ज्यावेळेस आपण स्नान करण्याकरता स्नानगृहामध्ये प्रवेश करतो तर त्या नंतर, म्हणजे मध्ये गेल्यानंतर, स्नानगृहामध्ये गेल्यानंतर कधी विवस्त्र होऊन कधीच स्नान करायचं नाही. शरीरावर कमीत कमी आपले लज्जा अंग झाकले जातील एवढे तरी वस्त्र आपल्या अंगावर असले पाहिजे. तुम्ही समजदार आहात. हा, तदनंतर स्नानगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर जे काही, ज्यामध्ये आपण जलपात्र आहे त्या जलपात्राला पूर्णतः भरून घ्यायचं. भरून घेतल्यानंतर पूर्वीच्या काळी घरात स्नानाकरता काय वापरले जायचं? तांब्याचं गंगाळ. त्या गंगाळच का वापरलं जात होतं? आपणा सर्वांना रोज गंगेत स्नान करणं शक्य नाहीये. माझं बोलणं कळतंय ना? प्रत्येकाला गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाहीये. मग त्याकरता यदा कदाचित तांब्याचं जर पात्र घेतलं तर त्या तांब्याच्या पात्रामध्ये पाणी भरल्यानंतर त्याला गंगेचं रूप प्राप्त होत असतं. म्हणून आपण घरामध्ये स्नान करण्याकरता कोणतं भांड वापरायचे? गंगाळ वापरायचे. आता त्याला गंगाळ म्हणतात. त्याचं खरं नाव आहे गंगालय. काय नाव आहे? गंगालय. गंगा आलय, ज्याच्यामध्ये गंगेचं आगमन होतं म्हणून त्याला गंगालय म्हणतात. आपण जास्त शिकलो म्हणून आपण त्याला म्हणतो गंगाळ. आपल्या अंगावर आपण सर्वात पहिले त्यामधून पाणी घ्यायचं आणि पाणी पहिले पायावर टाकायचं. आपले जे तळपाय असतात ना, या तळपायांना पहिले ओला करायचा. मग दुसरा तांब्या घ्यायचा, आपल्या गुडघ्यांवर टाकायचा. तिसरा तांब्या घ्यायचा, आपल्या कमरेवर टाकायचा. तदनंतर चौथ्या तांब्याने आपले दोघेही खांदे ओले करायचे आणि पाचवा तांब्या. या पद्धतीने आंघोळ करण्याचा नियम आहे. आपल्याकडून तेवढी, आपल्याला तेवढी शुद्ध नसते. आपण जातो आणि पहिलाच तांब्या कुठे टाकतो? डोक्यावर. तुम्हाला तुमच्या माहिती करता सांगतो, ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला स्मशानभूमीमध्ये ठेवून येतो ना, त्याच्या अंत्ययात्रेमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्यावेळेस घरी आल्यानंतर डोक्यावरून पाणी घेतलं पाहिजे. तेव्हा असं स्नान करावं लागतं, डायरेक्ट डोक्यावर पाणी घ्यावं लागतं. आता आपण रोज किती जणांना ठेवून येतो याचा थोडा विचार करा. ठीक आहे, तर इथून पुढे क्रिया करा. स्नानाचे नियम आहे, आंघोळीचे नियम आहेत. तसं तीर्थावर गेल्यानंतर तीर्थ स्नानाचा सुद्धा काही नियम आहे. जास्त वेळ, मला खूप काही मुद्दे तुम्हाला सांगावेसे वाटतात, पण घड्याळ कोणासाठी थांबत नाही. तीर्थावर ज्यावेळेस आपण स्नान करण्याकरता जातोय तर कोणत्याही तीर्थावर जा, छोट्यातलं छोटं तीर्थ असू दे किंवा मोठ्यातलं मोठं तीर्थ असू दे, त्या तीर्थावर गेल्यानंतर सर्वात पहिले स्नान करण्यासाठी जर आपण त्या नदी पात्रापर्यंत पोहोचणार आहोत तर त्या अगोदर पहिले आपण ज्या ठिकाणी आपण थांबलोय ना त्या ठिकाणी स्नानगृहामध्ये आधी स्नान करायचं. पूर्ण शरीर स्वच्छ करून चांगले कपडे परिधान करायचे. ऐका, मग तीर्थावर जायचं. तीर्थावर गेल्यानंतर जे काही नदी पात्र असेल त्या नदी पात्राला सर्वात पहिले साष्टांग प्रणिपात करायचा. काय करायचा? माता माऊल्यांनी पंचांगांनी प्रणाम करायचा आणि पुरुषांनी साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी त्या तीर्थाला करायचा. प्रणिपात करून झाल्यानंतर मग सर्वप्रथम त्या जलाने आचमन करायचं. जल हस्त प्रक्षालन करायचं आणि तदनंतर एक वेळेस जल घ्यायचं, आपल्या माथ्यावर लावायचं. सर्वात पहिले आपलं डोकं ओलं करायचं. कशाने? हाताने पाणी घेऊन आपल्या डोक्यावर त्याचा छिडकाव करायचा. शिडकाव सर्वांगावस्थागतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभाय अभ्यंतर सुची, हे म्हणून, हा मंत्र म्हणून त्याला आपण स्वतः निर्मल व्हायचं. आणि हे जमत नसेल तर फक्त गोविंद गोविंद नावाने आपण पूर्णतः त्या ठिकाणी आचमन करून झालं की आचमनानंतर संकल्प करावा.
आणि संकल्प करायचा. ऐकून ठेवा, कधीतरी तीर्थावर गेला तर अशा पद्धतीने स्नान केलं तर पुण्य प्राप्त होतं. संकल्प करायचा की कोणत्या निमित्ताने कोणत्या तीर्थावर आपण स्नान करतोय, गोत्राचं नाव घ्यायचं, स्वतःचं नाव घ्यायचं, आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं आणि तदनंतर ते जल समर्पित करून संकल्प पूर्ण करून मग तीर्थामध्ये स्नान करण्याकरता उतरायचं. सर्वात पहिले